नाशिककर आजपर्यंत जी पाण्याची बॉटल विकत घेऊन पाणी पित होते त्यांची घोर फसवणूक झाली आहे। कारण जवळपास त्याच शुद्धतेचं मिनरल वॉटर गोदावरीमधून वाहत असताना लोकांनी आपल्याकडचे पैसे नाहक खर्च केलेत। या दाव्याला आधार आहे प्रदूषण मंडळाचा एक रिपोर्ट, जो ऐकून नाशिककरांना सुद्धा मोठा धक्का बसलाय। शेवाळ साचलेलं घाणीनं गढूळ झालेलं हे पाणी जर तुम्हाला खराब वाटत असेल तर तुम्ही चष्मा बदलून घेण्याची गरज आहे। कारण गोदावरीतलं हे पाणी गढूळ तर सोडाच, पण जवळपास मिनरल वॉटर इतकं शुद्ध असल्याचा अहवाल आपल्या सरकारच्या प्रदूषण मंडळानं दिलाय। म्हणजे आजवर मिनरल वॉटरचे प्लांट उभारून ज्यांनी करोडो रुपये खर्च केले ते किती मूर्ख होते। त्याऐवजी गोदावरीतूनच पाण्याच्या बाटल्या भरून का विकल्या गेल्या नाहीत, हा प्रश्न प्रदूषण मंडळाच्या या अहवालानं पडतोय। या अहवालाची वस्तुस्थिती काय आहे तेही पाहूया। नाशिकमध्ये वाहणाऱ्या गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटरच्या तोडीचा असल्याचा हास्यास्पद आणि धक्कादायक खुलासा थेट प्रदूषण नियंत्रण महामंडळानं केलेला आहे। माझ्याकडे ही मिनरल वॉटर आहे, ही बॉटल याच्यामध्ये मिनरल वॉटर आहे जे आपण दुकानातून विकत घेत असतो, आणि ही एक रिकामी बाटली आहे ज्या बाटलीत आपण बघूयात की गोदावरीचं हे पाणी जे आहे ते नेमकं मिनरल वॉटर प्रमाणेच आहे का, जो दावा प्रदूषण नियंत्रण मंडळानं केला गेलेला आहे। हे गढूळ दिसणारं पाणी गोदावरीचं आहे, जे पाणी लोक या ठिकाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात ते मिनरल वॉटरचं पाणी आणि हे गोदावरीच्या तीर्थाचं पाणी, या दोन बाटल्यांमधल्या पाण्यांमध्ये आपल्याला गोदावरीच्या एकूणच पाण्याचा फरक जो आहे तो स्पष्ट बघायला मिळू शकतो। हे आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवल्यानंतर ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या ते मात्र प्रदूषण मंडळाच्या या अहवालावर गप्प आहेत। खरं तर त्या लोकांनी अहवालानंतर आपल्या घरातले वॉटर फिल्टर बंद करून थेट गोदावरीतनं टँकरनं पाणी आणायला काहीच हरकत नाही, पण कागदावर शुद्धतेचं घोडं नाचवणं आणि अशुद्ध पाणी ओंजळीत भरून आचमन करणं यातला फरक त्यांना पुरता ठाऊक आहे। मिनरल वॉटरची कंपनी बंद करून त्या यांनी गोदावरीचं पाणी देत जा, मिनरल वॉटरची बंद करा म्हणं आणि हे गोदावरीचं पाणी देत जा म्हणं। मुळात गोदावरी ही जी आहेत ही मुळात पवित्र, शुद्ध आणि अलौकिक तिचं महत्त्व आहेच, परंतु जर कधी आपण म्हणजे मानव असलेल्या त्यांच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था कधी चुकीच्या करत असतील आणि जर त्या ठिकाणून गंगेमध्ये जर प्रदूषित पाणी मिसळत असतील आणि लोक तर ते प्रदूषित होणार नाही का? हेच गटारयुक्त आणि मलजलयुक्त पाणी पुढे रामकुंड परिसरात जातं आणि त्या ठिकाणी देशभरातून आलेले भाविक अक्षरशः तीर्थ म्हणून याच पाण्याला प्राशन करत असतात। त्यामुळे हे अक्षरशः गटारीचं पाणी लोक तीर्थ म्हणून जर पित असतील तर हा हजारो करोडो भाविकांच्या भावनांशी असलेला खेळ नाही का, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आता आपण आहोत अप्पर स्ट्रीमला आणि हा चोपडा लोन्सचा नाला आहे आणि त्या गटरीचं पाणी कसं गोदावरी नदी पात्रामध्ये मिसळतं आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय। आणि आपल्याकडे जी आकडेवारीची आपण जी चर्चा करतोय ती रामकुंडाची चर्चा करतोय। त्या रामकुंडावर उत्तरक्रिया विधीसाठी हजारो लोक रोज येतात, स्नानविधीसाठी लोक येतात आणि आगामी संस्थान कुंभमेळ्यामध्ये करोडो लोक स्नानविधीसाठी येतील आणि नेहमी येत राहतात। आता त्या परिसरातली आकडेवारी किती धक्कादायक असली पाहिजे। धर्माचा पायाच मनशुद्धी आहे, हे मर्म ज्या दिवशी उमगेल त्या दिवशी कोणत्याही कारणानं लोकांच्या भावना दुखावणार नाही। कारण हिंदू धर्म चिकित्सेला स्वातंत्र्यच देत नाही तर त्याचा आदरही करतो। आपला धर्म आस्थेच्या काळजीपोटी मूलभूत प्रश्नांचं दमन करत नाही आणि म्हणूनच नाही मन निर्मळ तर काय करील साबण ही ओवी जगद्गुरू तुकारामांनी लिहिली। कदाचित आजच्या काळात जर तुकाराम असते तर या ओवीवरून त्यांच्या विरोधातही मोर्चा निघाला असता। तुर्तास अशुद्ध पाण्याला शुद्धतेची मानकं देणाऱ्या या प्रदूषण मंडळाचीच मानकं तपासण्याची वेळ आली आहे। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.